मुंडे ही भूमिका बंद करा तुम्ही बांधो माझी भूमिका राजकारणातही आता आपण बघितलं की आपल्या प्रस्थापिताचा आणि आपल्या पैशाचा वापर राजरोस त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये चालू केलेला आहे। कारण सर्वसामान्य जनता ह्या प्रस्थापित लोकांना कंटाळली। ह्या प्रस्थापित लोकांचं एक जे ध्येय आणि जे उद्दिष्ट राजकारणात समाजकारणात काम करताना असतं की पैशातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा आणि पैशाच्या जीवावर राजकारण करायचं आणि पैशाच्या जीवावर सत्ता मिळवायची ही भूमिका आजपर्यंत त्यांनी या ठिकाणी मांडलेली। त्या पद्धतीने ते राजकारणात समाजकारणात काम करतात। परंतु त्यांना आजही तुमच्या माध्यमातून मला सांगायचंय की तुम्ही जरी या ठिकाणी पैशाच्या जीवावर सत्तेत यायचं स्वप्न बघत असाल तर ही सर्वसामान्य जनता तुमच्या पैशाला तुमच्या आमिषाला बळी पडणार नाही। त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज तुमच्या समोर बसलेलं आहे की जी ऊस तोडणारी सर्वसामान्य जनता आहे, जी शेती मजुरी करून आपला प्रपंच संसार भागवणारी सर्वसामान्य मायबाप मतदार आहे, ती आजही सर्वसामान्य उमेदवाराच्या पाठीशी आहेत। त्यामुळं सर्वप्रथम मी या ठिकाणी समनक जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक संपतरावजी चव्हाण सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार बांधवांसमोर मांडावी। सर्वप्रथम सगळ्यांचं अभिनंदन, तुम्ही आजच्या आमच्या पत्रकार परिषदेला आलात आणि आम्हाला वेळ दिला उद्दल तुमचं सर्वप्रथम सगळ्यांचं अभिनंदन। मित्र, मी समनक जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष या नात्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असताना माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तालुका अध्यक्षांनी जिल्हा अध्यक्षांनी आणि सगळ्यांनी मिळून आम्ही एक निर्णय घेतला की आपण समाजामध्ये जे प्रश्न आहेत, समाजावर जे अन्याय होत आहे, समाजाच्या आरक्षणामध्ये जी राजपूत ब्राह्मणाची घुसखोरी आहे, समाजाचे विविध प्रश्न आहेत, आजही काही तांडाना रस्ता नाही, वीज नाही, लाईट नाही, पाणी नाही, असे प्रचंड प्रश्न घेऊन आम्ही समनक जनता पार्टी आणि गोरक्षाच्या वतीने माजलगाव विधानसभा मतदारसंघातील वडवणी, धारूर आणि माजलगाव या तिन्ही तालुक्याची बैठक घेऊन आम्ही असा एकमुखी निर्णय घेतला की आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे, त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे। असं आपल्याला आणि आपले प्रश्न उद्या विधानसभेत मांडणारा असा कोण प्रतिनिधित्व असेल तर आमच्या सर्वांना होते आम्ही आमचा हा प्रश्न मांडणारा एकमेव बाबरी शेठ मुंडे असू शकतं, म्हणून आम्ही त्यांना आमचा पाठिंबा जाहीर केलेला आहे। खरं तर आमचे खूप प्रचंड प्रश्न आहेत, त्यांना आम्ही काही आमचे प्रश्न सांगितले, त्यांनी सांगितले बाबा की तुमचा पहिला प्रश्न जो असेल बंजारा समाजामध्ये जी बोगस राजपूत बांधकांची घुसखोरी आहे त्यावर STI लागू करण्यासाठी मी आमदार झालो तर पहिला प्रश्न संसदेमध्ये विधानसभेमध्ये मी उचले, याकरिता आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे। दुसरी गोष्ट, या मतदारसंघामध्ये जे प्रस्थापित, आता साहेबांनी सांगितलं प्रस्थापित विरुद्ध गरीब कार्यकर्ता आहे, प्रस्थापितांकडे कारखाने आहेत, शिक्षण संस्था आहेत, सगळ्या काही गोष्टी आहेत आणि ह्या आणून जे राजकारण करत आहे आम्ही स्वाभिमानाने आणि सन्मानाने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये उद्या माजलगाव विधानसभेचा जो आमदार असेल तो मुंडे साहेब असेल, बाबरी मुंडे साहेब निश्चितपणे असणार आहे, म्हणून आम्ही त्यांना आमचा पाठिंबा दिलेला आहे। यानंतर गौरसेनेचे उपाध्यक्ष या ठिकाणी आपली भूमिका मांडतील। नमस्कार सगळ्याला। मी गेली 14 वर्ष गौरसेने या संघटनेत सामाजिक चळवळीत काम केलं, समाजकार्य केलं, प्रत्येक तंड्यात जाऊन घरोघरी जाऊन मी समाजाचं काम केलं। पण नुसतं फक्त समाजकारण करून प्रश्न सुटत नाहीत, प्रश्न सोडण्यासाठी त्याला आपला नेता पाहिजे, त्याला राजकारणाची जोड पाहिजे। त्यासाठी नेतृत्व कोणतं चांगले, सक्षम खंबीर नेतृत्व ते बाबरी शेठ मुंडे यांच्या रूपात आहे, त्यांच्यामुळे पूर्ण समाजाच्या वतीने मी शेठ यांना पाठिंबा देतो।
या ठिकाणी आपली भूमिका जाहीर करून माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी समन्वय जनता पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक संपतरावजी चव्हाण आणि गौर सेनेच्या वतीने पाठिंबा दिल्याबद्दल सर्वप्रथम मी दोन्ही संघटनेचे आणि समस्त बंजारा बांधवांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वप्रथम त्यांना या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी पाठिंब्याच्या वतीने सत्कार करतो। बापरी से तुम आगे समन्वय जनता पार्टीचा या ठिकाणी मी आमदार झाल्यानंतर बंजारा समाजासाठी काय करणार आहे 2 मिनिटात या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे आणि मी ते त्यांना लेखी बॉन्डवर या ठिकाणी देतोय। बंजारा समाजाला समजतं की माजलगाव धरणास हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक साहेबांचं नाव हे मी पाठिंबा द्यायच्या अगोदर जाहीर सभेत या ठिकाणी आपल्या समोर भूमिका मांडलेली आहे। या ठिकाणी जी घुसखोरी या राजपूत समाजाची या ठिकाणी बंजारा समाजाच्या आरक्षणात होते ती रोखवण्यासाठी आणि त्याची चौकशी करण्यासाठी SITची नेमणूक करावी ही पाठिंबा या ठिकाणी विधानसभेत मांडणार आहे। आणि सर्वात मोठा माझ्या नजरेसमोर जो प्रश्न होता आणि तो माझ्या कालच्या 10-11 तारखेच्या सभेतही मांडलं होतं की माजलगाव मतदारसंघामध्ये कमीत कमी 20 ते 25 नवनिर्माण ग्रामपंचायती बंजारा समाजाच्या तांड्याच्या होऊ शकतात। त्या नवीन ग्रामपंचायती अस्तित्वात मी आमदार झाल्यानंतर पहिल्या 2 वर्षात या ठिकाणी आणणार आहे। त्यानंतर वडवणी शहरात जे रेल्वे स्टेशन होते त्याच्यासाठी जगद्गुरु संत सेवालाल महाराजाचं या रेल्वे स्टेशनला मी नाव देणार आहे। ज्या पद्धतीने वडवणी बाजार समितीच्या परिसरात या ठिकाणी हरित क्रांतीचे प्रणेते आदरणीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या स्मारकाचं नवनिर्माण या ठिकाणी मी या ठिकाणी बाजार समिती वडवणी शहरात करणार आहे। माजलगाव, वडवणी आणि धारूर या तिन्ही तालुक्याच्या ठिकाणी बंजारा समाजासाठी स्पेशल बंजारा भवन उभारणार आहे। बंजारा संस्कृती ही प्राचीन संस्कृती आहे, एक वेगळी ओळख या जगात या बंजारा समाजाच्या संस्कृतीची आहे। ती संस्कृती संवर्धनासाठी माजलगाव येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं केंद्र उभारणार आहे। त्यानंतर माजलगाव मतदारसंघातील आपण बघितलं की वाडी वस्ती तांड्यावर जायला आजही बंजारा समाजाचे रोड नाहीत, पाणी नाही, लाईट नाही। ही सार्वजनिक प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे। तरी ह्या सर्व मागण्या मी उद्या आमदार झाल्यानंतर तात्काळ पूर्ण करणार आहे। तरी परत एकदा उपस्थित समन्वय जनता पार्टीचे अध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी, गौर सेनेचे अध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी आणि तमाम प्रतिनिधित्व भेटण्यासाठी प्रयत्नशील राहील असा शब्द देऊन तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो। आता यानंतर पत्रकार बांधवांना एक विनंती की या ठिकाणी आपण बघितलं असेल की आता निवडणुकीचे शेवटचे 2-3 दिवस आहेत। वेगवेगळ्या अफवा, वेगवेगळ्या उमेदवार आपण समोर आलो की बाबरी मुंडे हा उमेदवार एकटा उभा नाही, बाबरी मुंडे सोबत 18 पगड जातीची सर्वसामान्य जनता उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे। त्याच्यामुळे बाबरी मुंडे कुणाला पाठिंबा देणार, बाबरी मुंडे कुणाला सहकार्य करणार, ही भूमिका ह्या अफवा आता बंद करा आणि त्या पद्धतीने तुम्ही पत्रकार बांधव मला सहकार्य करून जनतेपर्यंत ही माझी भूमिका पाठवा की बाबरी मुंडे हा अपक्ष उमेदवार आहे, बाबरी मुंडे हा सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे आणि बाबरी मुंडे हा फक्त नावाला एकटा उभा असला तरी सर्वसामान्य जनतेची ही उमेदवारी
त्याच्यामुळे बाबरी मुंडे एकट्याचे कोणी अपप्रचार करू नये. आता पत्रकार बांधवांना कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर या ठिकाणी संघ जनता पार्टीचे अध्यक्ष असतील, गौरसेनेचे असतील किंवा मी उमेदवार या नात्याने